ही बातमी कळाली किंवा याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहेत, तर त्या त्यांच्या कानावर गेल्याच असतील. त्यांचं काय मत आहे बरं या बाबतीत? तुम्ही आता नाही, त्यांच्या कानावर या सगळ्या जरी बातम्या असल्या तरी त्यांनी याच्यावर त्या बोलण्याच्या मनस्थितीतच नाही. कुठल्या मानसिकतेतून चालले ते? भयान मानसिकता त्यांची ती आहे. त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा एकतर पक्ष सावरणं, पक्षाचे पदाधिकारी जे पोरके झालेत ते सावरणं महत्वाचे, म्हणूनच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राष्ट्रीय अध्यक्षही त्या होतील आणि त्या स्वतः सावरत असताना बघा, त्या बाईला अजितदादांचा महाराष्ट्राचा परिवार सावरायचा आहे, पक्षाचे सर्व कुटुंब सदस्य सावरायचे, त्याच्यानंतर पवार कुटुंब सावरायचंय, त्याच्यानंतर तिची जी लेख, एकतर ती स्वतः उघड्यावर पडलेली आहे अजितदादा नसल्यामुळे, स्वतः कणखर होऊन 2 पोरांना पण सावरायचं आहे. सोपं का हो? जे टीका करतात ना, म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं. तुम्हाला बोलताना 10 वेळा माझ्या डोळ्यात अश्रू दिसत असतील, पण आम्हा स्वतःला सावरायला आम्हाला कठीण होतंय. म्हणजे माझ्या घरातले सोन इव्हन म्हणतात की आता बास कर, काय करती, तुला काय झालं तर तुझ्या परिवाराचं काय. पण मला असं म्हणायचंय की ज्या माणसाच्या जीवावर आपण होतो त्याच्याबरोबर जे चुकीचं झालेलं आहे, तो जो त्याच्याकडे लाखो लोक मदतीसाठी येत होतो, तेव्हा त्यांनी त्याच्या परिवारावर तुळशीपत्र ठेवून आपल्यासाठी झगडलाय, तर त्या माणसासाठी झगडणं, सत्य बाहेर येणं, त्याच्या बायकोला त्याच्या पोरांना पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, तर आपण आपल्या बापाची औलाद असू. माझं स्पष्ट मत आहे. आमच्या आई बापाचे जे संस्कार आहेत, आपण खाल्लेल्या मिठ्याला, आपल्याला दिलेल्या साथीला साथ देणारे लोक आहोत हे दिसलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही बघितलं असेल, आज महाराजांचा का त्या मावळ्यांवर विश्वास होता? काही फितूर होते ते सोडून द्या, मला त्या फितुरांची नाव म्हणजे त्या गणतीतच जायचं नाहीये. पण आज संपूर्ण महाराष्ट्राने, आज संपूर्ण दादांच्या आमदारांनी, दादांच्या पदाधिकाऱ्यांनी, दादांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा वहिनी, पार्थदादा, जयदादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं गरजेचं आहे. रोहित दादांना मी तुम्हाला सांगते, मला आधी काही असं हे नव्हतं, पण त्यांची प्रेस पाहिल्यानंतर ये बंदा अजित दादा का खरंच पुतण्या आहे हे थोडस लक्षात घ्या. जर पक्ष की त्यांनी घेतली ना, ते म्हणले का मी पक्ष वेगळा झालो आणि मी मोठ्या साहेबांकडे गेले आणि हा गेला, माझा काका गेला तर गेला. आजकाल कोणाला कोण कुणाचं गेलं काही फरक पडत नाही. भाऊ भावात नसतो, बहीण बहिणीत नसते, तुम्ही बघितलेले. आणि पवार कुटुंब हे माणसांमधलंच आहे, हे लोकांमधलंच आहे. आपण जेव्हा समाजासाठी काम करतो त्या ती माऊली तुम्हाला मी म्हणजे सांगते सुनेत्रा वहिनींचं, की तिला आत्ता दादा गेल्यानंतर जर सगळ्यांनी मानसिक आधार दिला ना, ती तेवढी सक्षम आहे बरं का. कारण तिने 30-35 वर्ष या अजितदादा, तिला गरज लागली नाही की अजितदादा जेवढे खमके होते त्यामुळे पडद्याच्या मागं फोरमच्या माध्यमातून, त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं काम आहे. पण कधी प्रसिद्धीची गरज नव्हती, कधी बोलायची गरज नव्हती, कारण का आपला नवरा त्या क्षेत्रात आहे. एक लक्षात घ्या, माझ्या घरामध्ये मी 15 वकील आहेत, मीच वकील आहे की जी मीडियावर येऊन बोलते. माझ्या दुसरे बहीण भावंड म्हणत नाही तू बोलते तर आम्ही पण येऊन बोलतो. उलट काही असेल तर ते मला पाठवतात की तू बोल. तो ज्याच्याकडे ज्याचं काम त्या पद्धतीने अजितदादांचं ते सगळा तो वाखण्य करण्यासारखं नेतृत्व सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना मी पुढे येऊन बोललं पाहिजे असा कधी विषय आला नाही. ही जी नियतीने त्यांच्यावर आता वेळ आणली ना, ही वेळ नियतीने त्यांच्यावर आणण्यापेक्षा मला वाटतं आमच्यावर आणली. तुम्ही काय लायकीचे आहात ती नियती विचारते, की ज्या माणसाने तुम्हाला एवढं दिलं त्याच्यासाठी तुम्ही काय करताय हे पाहण्यासाठी ही मी तुमच्यावर वेळ आणली का, असं स्वतःला आम्ही प्रश्न विचारतो.